सिंगल एंट्री सिस्टम बोर्डाच्या दृष्टीने विचार केला हा एक फॉर्मॅट टॉपिक आहे. बरोबर. आपण इथे काय बनवतो? स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर. हा एक फॉर्मॅट झाला. आलं लक्षात तुमच्या? हा मॅडम बोला. तो एक आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर आपला. आणि दुसरं जे आपण बनवतो ते आहे ओपनिंग अँड क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. बरोबर आहे. या दोन गोष्टी आपण इथे बनवतो. ह्याचा रेलेव्हन्स जो आहे इट इज सेम ॲज बॅलन्स शीट. काही फरक पडत नाही. फक्त हे बनवायचा पर्पज काय तर आपल्याला याच्यात ना कॅपिटल मिळतं. ओपनिंग कॅपिटल आणि क्लोजिंग कॅपिटल. तर लक्षात घ्या प्रॉपर फॉर्मॅट टॉपिक. जर फॉर्मॅटचा आपण विचार केला तेव्हा आपल्याला बोर्डामध्ये ड्रॉ करायची पाळी येते. तेव्हा अशा पद्धतीचा आपल्याला फॉर्मॅटचा सेटअप जातो. लक्षात ठेवा नेहमी इन द बुक्स ऑफ. कारण ज्याच्या कोणाचे बुक्स आहेत त्याचं नाव आपण इथे लिहितो. हेडिंग येते स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर दी इयर एंडेड. आणि ज्या वर्षाचं आपण हे बनवतोय ते येणार लेटेस्ट वर्ष जे असतं क्वेश्चन मध्ये ते आपलं इयर एंडिंग असतं. इकडे आपला रुपीजचा सिम्बल येतो आणि इकडे पर्टिक्युलर्स. फॉर्मॅटची सुरुवात क्लोजिंग कॅपिटल ॲज ऑन आणि ती डेट आपण लिहितो. जे आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मधनं मिळतं. कुठल्या वाल्या? क्लोजिंग वाल्या. कधी कधी क्वेश्चन मध्ये रेडीमेड कॅपिटल बॅलन्स दिलेला असेल मग असेल तर त्यावेळेला स्टेटमेंट बनत नाही. पण नाही दिला तर बनवायला लागतं. बोर्ड्स मध्ये क्वेश्चनची लेंथ बघता स्टेटमेंट ऑफ अफेअर बनवावा लागतोच आपल्याला 99% टाइम्स. 1% टाइम्स असं होऊ शकतं की तुम्हाला ओपनिंग कॅपिटल रेडीमेड दिला की हा माझा ओपनिंग कॅपिटल आहे आणि फक्त क्लोजिंग फाइंड करायला लागला तरी इट्स ओके. अशा वेळेला सम जे असतं ते असतं फर्स्ट इयर एंडिंग. म्हणजे काय? सुरुवात झाली पहिलं वर्ष होतं आणि इयर एंड होत आहे. मग जर सुरुवात झाली आहे पहिलं वर्ष होतं तर ओपनिंग कॅपिटल तुम्हाला दिलेला असावं. इज दॅट क्लिअर? जर कॅपिटलचं नाव नसेल स्टार्टिंग ऑफ द इयरला
स्टार्ट ऑफ द बिझनेसच्या सम मध्ये, तर ज्या अमाऊंटने तो बिझनेसची सुरुवात करतो, बिझनेस स्टार्टेड विथ कॅश ₹20,000 फॉर एक्झाम्पल, मग तुमचं ओपनिंग कॅपिटल 20,000 आहे असं समजून जायचं. मग त्यावेळेला फक्त क्लोजिंग स्टेटमेंट आपलं बनतं. ओके, तो क्लोजिंग स्टेटमेंट ॲज ऑन जी काय अमाऊंट असेल ती आपण इथे लिहितो. त्यानंतर आपण काय करतो, ऍड करतो. बरोबर आहे, काय ऍड करतो, ड्रॉइंग्स. बरोबर. आता ह्या ड्रॉइंग्स मध्ये आयदर डायरेक्ट व्हॅल्यू दिली आहे किंवा इनडायरेक्ट वे मध्ये सांगितलंय ना, डॉटर्स मॅरेज, ट्युशन फीज, एनी प्रायव्हेट पर्सनल एक्सपेन्सेस, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी भरली. लक्षात घ्या, इन्शुरन्स हा बिझनेस एक्सपेन्स आहे, पण लाईफ इन्शुरन्स हे ड्रॉइंग सेकंड पर्सनल पॉलिसी आहे त्या ओनरची. तो डायरेक्टली सांगितलं की ते विथड्रॉ केलं तर ती अमाऊंट लिहायची, गुड्स विथड्रॉ केले तर त्याची व्हॅल्यू लिहायची. तो बेसिक टर्म मध्ये ड्रॉइंग्स डिरेक्ट कॅश मध्ये होऊ शकतं किंवा गुड्स मध्ये होऊ शकतं. मग डायरेक्ट कॅश देणार किंवा इनडायरेक्ट वे मध्ये सांगणार की हा खर्च केला, मुलीसाठी खर्च केला, बायकोसाठी खर्च केला. तो एनी एक्सपेन्सेस विच इज ऑन पर्सनल ग्राउंड ते ड्रॉइंग्स, किंवा गुड्स घेऊन गेलो प्रायव्हेट यूज साठी, किंवा मंथ वाईज पण देतात. म्हणजे एक्झाम्पलच्या दॉरवरती विथड्रॉन 200 पर मंथ असं सांगितलं, तर आपलं कॅश इथे 200 × 12 महिने असा हिशोब आला पाहिजे. एक्झॅक्टली. किंवा याच्यामध्ये व्हेरिएशन काय येऊ शकतं, विथड्रॉन 200 पर मंथ फॉर फर्स्ट हाफ अँड 300 पर मंथ फॉर सेकंड हाफ. म्हणजेच काय, 200 रुपये पहिले 6 महिने काढले, 300 रुपये दुसरे 6 महिने काढले, तर हे आहेत 1200, हे आहेत 1800, टोटल विथड्रॉ किती आहेत, 3000. मग कॅश ड्रॉइंग्स मला किती दिसले पाहिजेत, 3000. इज दॅट क्लिअर? तो इधर डायरेक्ट देणार ड्रॉइंग्स ची व्हॅल्यू, किंवा इनडायरेक्ट सांगणार पर्सनल खर्च, किंवा पर मंथचा डायरेक्ट हिशोब देणार, किंवा पहिले हाफ एवढे काढले, दुसरे हाफ तेवढे काढले असा हिशोब देणार. ड्रॉइंग्स मध्ये व्हेरिएशन नाही जाऊ शकत. आणि गुड्स विथड्रॉन तर सांगणार ते, विथड्रॉन गुड्स फॉर पर्सनल यूज म्हणून. विथड्रॉन गुड्स असा शब्द आला तर समजून जायचं ड्रॉइंग्स आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? सिंपल आहे. ऍड ड्रॉइंग्स. अजून काय ऍड करतो का फॉर्मॅट मध्ये आपल्या, आठवा. क्लोजिंग कॅपिटल, ऍड ड्रॉइंग्स, नंतर काय, शुअर आहे बघा, सिंगल एंट्रीचा फॉर्मॅट आहे हा. आता टोनपाठ झालंच पाहिजे. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स कधी ऍडजस्ट करतो मग आपण, ड्रॉइंग्स दिले, ड्रॉइंगचा इंटरेस्ट दिले, ड्रॉइंगचा इंटरेस्ट कधी ऍडजस्ट करणार. विसरला वाटतं फॉर्मॅट तुम्ही लोक. त्याला दाखवतो इफ यू रिमेंबर. आपण जेव्हा सिंगल एंट्री सुरू केलेली, लिहून पण दिलेत बाय द वे. फॉर्मॅट्स, फॉर्मॅट्स, फॉर्मॅट्स. पहिला क्लोजिंग कॅपिटल, ऍड ड्रॉइंग्स, लेस ऍडिशनल कॅपिटल,
इक्वल टू ऍडजस्टेड कॅपिटल लेस ओपनिंग कॅपिटल आणि मग एक्सपेन्सेस. ठीक आहे, आलं लक्षात? ठीक आहे. सो कमिंग बॅक, तो जे काही ड्रॉइंग्स आहेत ते ऍड करायचे. ऍड केल्यानंतर काय लेस करायचं? ऍडिशनल कॅपिटल. म्हणजे आपण ऍडिशनल कॅपिटल लेस करतो, त्याला आपण एक नाव देतो, त्याचं नाव काय आहे? ऍडजस्टेड कॅपिटल. ही जी व्हॅल्यू मिळणार आहे इकडे त्याला म्हणतात ऍडजस्टेड कॅपिटल. इज दॅट क्लिअर? ठीक. त्यानंतर काय लेस होतं? ओपनिंग कॅपिटल ऍज ऑन. येस ऑर नो? आणि मग नंतर जर ही अमाऊंट जी येणार आहे ही जर पॉझिटिव्ह असेल तर प्रॉफिट आहे, निगेटिव्ह असेल तर लॉस आहे. ह्याच्यानंतर सम मध्ये काहीच सांगितलं नाही तर हा मला फायनल प्रॉफिट आहे. पण ह्याच्यानंतर जर आपल्याकडे ऍडजस्टमेंट असतील तर ह्याला मी काय बोलतो? प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट्स. ऍडजस्टमेंट दोन प्रकारचे आहेत, आयदर एक्सपेन्स और इनकम. ठीक आहे, आयदर एक्सपेन्स और इनकम. आता ह्यामध्ये ना एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. फायनल अकाउंट मध्ये जे प्रॉफिट लॉस डेबिटला जातं किंवा एनपीओ मध्ये जे एक्सपेंडिचर मध्ये जातं ते एक्सपेन्सेस आहेत, ते फ्लॅट मायनस करतो. आणि फायनल अकाउंट मध्ये जे प्रॉफिट लॉस क्रेडिटला जातं किंवा एनपीओ मध्ये जे इन्कमला जातं ती आपली इन्कम आहे, ती आपण ऍड करतो. आर वी क्लिअर ऑन दिस? तो ऍड इन्कम्स लेस एक्सपेन्सेस. तर काही नावं आपण लिहूया जी थोडी कॉमनली ऍज अन इन्कम आपल्याकडे येऊ शकतं. हे सांगितलं क्वेश्चन मध्ये, आउटस्टँडिंग इन्कम. ओके, किंवा ह्याचं दुसरं नाव काय आहे? इन्कम रिसिवेबल. ठीक आहे, तर हे आपली इन्कम आहे. परत जर क्वेश्चन मध्ये दिलं प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट, ऍसेट विकला त्यात प्रॉफिट झालं, किंवा डिव्हिडंड और इंटरेस्ट रिसिव्ड असं दिलेलं आहे, ते हे आपले कॉमन इन्कम्स झाले. कॉमन इन्कम्स एकत्र करायचं, टोटल बाहेर लिहायची आणि मग ह्या फायनल अमाऊंटला ऍड करून खालती आणायचं. इज दॅट क्लिअर? नंतर घ्यायचे आपले एक्सपेन्सेस. ठीक आहे, एक्सपेन्सेस मध्ये पहिला कॉमन एक्सपेन्स जो आहे तो म्हणजे डेप्रिसिएशन. क्वेश्चन मध्ये आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवतो, बरोबर? असाच फॉर्मॅट असतो ना, लायबिलिटी आणि असेट्स. म्हणून इथे लिहिली आहे फर्निचर, हा लास्ट इयर आहे, हा करंट इयर आहे. लास्ट इयर, करंट इयर. मग जर क्वेश्चन मध्ये काही सांगितलं नसेल तर ही जी करंट इयरची फिगर आहे फर्निचरची त्याच्यावरती आपण कॅल्क्युलेट करतो 10%, 5%, 20%, तर रिस्पेक्टिव्ह जे काय सांगितलं असेल तर.
आणि एकापेक्षा जास्त असतील तर आपण अंडरलाईन करून फर्निचर, व्हेकल, मशिनरी खालती लिहून इकडे सब टोटल मारून त्यांना आपण इथे बाहेर लिहितो. ओके. आता ह्यामध्ये एक व्हेरिएशन कसं येऊ शकतं ते मी तुम्हाला सांगतो. क्वेश्चन मध्ये सांगितलं आपल्याला की additions to furniture were made on, let's say, 30th September. आता याचा अर्थ काय? आणि मग सांगितलं डेप्रिशिएट फर्निचर ऍट 10% पर एन. आता डेप्रिसिएशनचा चॅप्टर पण गेलाय, तर आपल्याला हे माहितीये की जे ओपनिंग फर्निचर आहे त्याच्यावरती पूर्ण 12 महिन्याचं डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. पण जे ऍडिशनल फर्निचर आहे त्याच्यावरती फक्त 6 महिन्याच येणार आहे. आता ही अमाऊंट मिळणार कशी? तर जेव्हा तुम्ही फर्निचर तुमच्या स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये लिहिता की ओपनिंग फर्निचर 20,000, क्लोजिंग फर्निचर लेट्स से 30,000, तर ह्या 30,000 मध्ये ओपनिंग आणि ऍडिशन दोन्ही एकत्र असतात आलेली. यामध्ये ओपनिंग फर्निचर 20,000 आहे मला ऑलरेडी माहिती, ऍडिशनल किती असणार 10,000. मग तुम्हाला वर्किंग नोट करायला लागणार दाखवायला की बाबा 20,000 वरती फ्लॅट 10% आणि 10,000 वरती 10% बट फॉर 6 months. आणि हे आपल्याला येतं 2,000 ह्याचे 10% 10,000 6 महिना बघायला गेलं तर 500 टोटल डेप्रिसिएशन 2,500. ही एक व्हेरिएशन येऊ शकतं की जिथे आपल्याकडे असेटची तारीख दिली आहे. इज दॅट क्लिअर? असंही होऊ शकतं की ओपनिंग मध्ये फर्निचर आहेच नाही, ओपनिंग मध्ये फर्निचर नाही, क्लोजिंग मध्ये आहे, आणि मग हे वरती लिहिलं की ऍडिशन टू फर्निचर वर मेड ऑन 30 सप्टेंबर. मग काय नाही, मग हे 30,000 वरती डायरेक्ट आपण 6 months वरती आपण काढूया. नेहमी लक्षात ठेवायचं, डोळे उघडे ठेवायचे सम सोडवताना. सम डिफिकल्ट नसतं. डिफिकल्टी मध्ये काय, एका सेट मध्ये राहणं की हा साचा एवढंच येणार, येतं साच्यामधलंच, पण कित्येकदा दुसऱ्या साच्यातनं काही गोष्टी घेतल्या जातात, कारण कन्सेप्ट आहेत ना ते. डेप्रिसिएशन ही मूलभूत कन्सेप्ट आपली झालेली आहे आणि आपल्याला हे माहिती आहे की जेवढा वापर होतो तेवढंच कॅल्क्युलेट करायला लागतं. मग जर ही कन्सेप्ट समजा उद्या ऍडमिशन मध्ये दिली किंवा सिंगल एंट्री मध्ये दिली किंवा एनपीओ मध्ये दिली, तर त्यामध्ये काय असं भांबवायची अरे बाबा हे काय झालं नवीन आलं सरांनी शिकवलं असं नाही. ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज ह्याला म्हणतात. 65% पेपर खूप सोपा असतो, इतका सोपा की ज्याने थोडाफार अभ्यास केल्याने त्यालाही मार्क मिळतात. मग डिफिकल्टी काय असते माहितीये का, अशा डिफिकल्टीज की छोटं व्हेरिएशन देणार, मग प्रत्येकाला ते जमणार नाही करायला. ज्यांनी अभ्यास करून विचारपूर्वक वाचलंय त्याला समजतं की हा काय करायचं. इकडेही फरक पडतो बघा. एक गोष्ट लक्षात घ्या, 60-70% सगळेच काढतात. पायंडा कुठे येतो, 80 ते 85, 85 ते 90, 90 ते 95 ह्यांच्यामध्ये येतो का, तर लेवल ऑफ डिफिकल्टी थोडी थोडी असते त्या पद्धतीनं. म्हणून अकाउंट मध्ये कसं आहे, तुम्हाला समजा एखादी स्टेप तुमची चुकली तर पूर्ण 0 मिळत नाहीत ना. प्रत्येक त्यातला मार्क्स का मिळतात, ह्या कारणासाठी मिळतात की एव्हरीवन शुड क्लिअर द एक्झाम्स, दॅट इज नंबर 1. बट नॉट एव्हरीवन कॅन स्कोर. स्कोर कोण करणार, ज्यांनी मेहनत घेतली किंवा मेहनत घेण्यापेक्षा ज्यांनी डोळे उघडे ठेवून प्रश्न वाचलाय. प्रश्नामध्ये सगळे हिंट्स दिलेले असतात, आपल्याला फक्त ते समजून घ्यायचे. आली एक गोष्ट लक्ष, आतापर्यंत जेवढी गणित सोडवलेत तुमच्या सोबत मी वर्षभर झाले, प्रत्येक चॅप्टरचे 10-10 केलेली आहेत, इम्पॉर्टंट कुठले ते सांगितलेले आहेत. फक्त त्या प्रश्नांना तुम्ही सखोलपणे बघाल ना, तर त्या 10 प्रश्नातनं 1000 वेगवेगळी गणित बनू शकतील, प्रत्येकाचं व्हेरिएशन घेतलं एकत्र तर. मग ती सोडवता आलीच पाहिजे त्या पद्धतीने, कारण कन्सेप्ट तुम्हाला प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगितले गेलेले आहेत त्या गोष्टींचे, कसं आहे काय आहे काय आहे. मग ते व्हेरिएशन वेगळ्या सम मध्ये आलं तर हरवायची, अरे हा हे ह्या सम मध्ये ही व्हरायटी होती, असं असं सॉल्व्ह झालेलं.
मग त्या संबंधित त्या स्टेप्स होत्या, मग ह्या संबंधित पण त्याच स्टेप्स लागू पडतातच, हे लक्षात ठेवायचं. मग त्याला डिफरन्सिएशन एक्झाम म्हणतात. 10वी-12वी का वेगळी आहे? तर 10वी मध्ये जे काही तुम्ही केलं ना ते स्टॅटिक आहे, ते तसंच येतं, त्यात काही व्हेरिएशन नाही. पण 12th मध्ये फरक काय आहे? 12th मध्ये गणिताचा किंवा आता हा अकाउंटचा पेपर हा बनवला जातो नवीन पद्धतीने. नावं नवीन असतात, आकडे नवीन असतात, डेट नवीन असते, फक्त टाईप सेम असतं. इज दॅट क्लिअर? ब्लॉक्स तसेच आहेत, फक्त वेगवेगळे ब्लॉक्स घेऊन सम तयार केलं जातं, हे लक्षात घ्यायचं. कळलंय डेप्रिसिएशनची व्हेरिएशन सगळ्यांना? ओके, ठीक. मग डेप्रिसिएशन एक कॉमन आपला आयटम येतो. दुसरा आपला आयटम ज्यामध्ये आपण व्हेरिएशन बघतो ते म्हणजे बॅड डेट्स आणि न्यू आरडीटी. ठीक आहे, एक्झाम्पलच्या तौरवर बॅड डेट्स होते 500 रुपये. क्वेश्चन सांगितलं न्यू आरडीटी किती आहे? 5% पर ॲनम. मग ह्याचं वर्किंग झालं पाहिजे कशा पद्धतीने? क्वेश्चन मध्ये डेटर्स आहेत, ओपनिंग क्लोजिंग. ओपनिंग डेटर्स जाऊन दे, काय गरज नाही. क्लोजिंग डेटर्स आहेत, लेट्स अज्युम 24,500. ठीक आहे, तुम्ही पहिला बॅड डेट्स लिहून टाकलेत इकडे, जे आहेत 500 रुपये. बॅड डेट्स 500 रुपये आहेत, फायनल अकाउंट आठवायचा. बॅड डेट्स ऍडजस्टमेंट मध्ये होते, तुम्ही लिहिले बॅड डेट्स. मग जेव्हा तुम्ही आरडीटी काढता तेव्हा डेटर्स मधून न्यू बॅड ऍडजस्टमेंट आहे बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स लेस फ्रॉम डेटर्स, बरोबर की नाही? इफ यू रिमेंबर, न्यू बॅड डेट्स लेस फ्रॉम डेटर्स, मग हे 500 रुपये मायनस करायचे, मग जे उरतात हे आहेत नेट डेटर्स. याच्यावरती निघते ना न्यू आरडीटी. मग न्यू आरडीटी तुमची 24,000 वरती निघाली पाहिजे. इज दॅट क्लिअर? सो सिंगल एंट्री क्वेश्चन मध्ये बॅड डेट्स दिले ऍडजस्टमेंट मध्ये, नंतर त्यांनी सांगितलं न्यू आरडीटी पण काढा. तर बॅड डेट्स डायरेक्ट लिहायचे, पण न्यू आरडीटी काढताना बॅड डेट्सची अमाऊंट मायनस करायची आणि जी अमाऊंट उरेल त्याच्यावर आरडीटी करायची. इज दॅट क्लिअर? आणि ऑलवेज रिमेंबर, एक कन्सेप्ट सांगून ठेवतो पुढे कामाला येईल. आरडीटी एक प्रोव्हिजन आहे. प्रोव्हिजन म्हणजे काय? तरतूद. कसली तरतूद? उद्या नुकसान जर झालं तर आज मी माझ्या प्रॉफिट मध्ये खर्च दाखवला आणि त्याला बाजूला ठेवलं, याला तरतूद म्हणतात. प्रोव्हिजन करणं म्हणजे काय? खर्च झाला नाही, नुकसान झालं नाही, पण होऊ शकतं अशी शक्यता वाटते, म्हणून आजच बोलतो. शक्यता वाटते ना, चल मायनस करून टाक, आजच मायनस करून टाक. उद्या जर नुकसान झालंच तर माझ्याकडे तरतूद केलेली आहे. आलं लक्षात तुमचं? जसं आता बरेच लोक पॉवर बँक घेऊन फिरतात, काही लोक फक्त घेऊनच फिरतात, त्यांना कधी चार्ज करायची गरज लागत नाही कारण फोन चार्ज असतो त्यांचा. पण ती तरतूद आहे ना की पॉवर बँक घेऊन फिरूया, खास करून जेव्हा आपण प्रवासाला जातो, मॅक्झिमम टाइम 10-12 तासाच्या वरती बाहेर राहणार, तर आपल्याला माहिती आहे की आपला फोन तेवढा नाही चालत, आपला नेटवर्क किंवा मॉडेल्समुळे आपले बॅटरी लवकर उतरते, मग त्यावेळेला पॉवर बँक ही कशी गोष्ट जी कामाला येते आपल्याला. पण पॉवर बँक का घेतो आपण? प्रोव्हिजन करतोय. कसली प्रोव्हिजन करतोय? बाई बॅटरी जाऊन फोन बंद नाही झाला पाहिजे, चार्जिंग पॉईंट मिळेल नाही मिळेल, बरोबर की नाही? याला प्रोव्हिजनिंग म्हणतात. आपण टाकी करतो पाण्याच्या, 200-300 लिटरची टाकी आपल्याला असते, आपल्या किचन मध्ये वगैरे बाथरूम मध्ये वरती भरलेली असते, ती कधी रिकामी होत नाही. पण जशी कमी झाली पण परत भरून ठेवतो का? उद्या पाणी नाही आलं तर? नाही आलं तर ना, पण जर नाही आलं आणि टाकी खाली असेल तर कसं जाणार? मग टाक्या काय भरल्या आपण? प्रोव्हिजनिंग करून ठेवली. आलं लक्षात? ते बामची बाटली, क्रोसिन, टोलो हे आपल्या घरात असतात. का असतात? काय दुखलं खुपलं आजारीपणा वाटलं तर आपण घेतो, प्रोव्हिजनिंग करून ठेवतो ना औषधांची. फर्स्ट एड किट बनवून ठेवतो आपण पिकनिकला जाताना, का? प्रोव्हिजनिंग आहे, प्रिव्हेन्शन आहे.
प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतात की नाही, तसंच बिझनेसमध्ये एक्सपेन्सेस अँड लायबिलिटीज जर येणार आहेत असं वाटलं, येऊ शकतात असं वाटलं, तर त्यांना मी आजच खर्च दाखवतो. हे कुठे जात नाहीत पैसे, हे बिझनेसमध्येच आहेत. फक्त जेव्हा ऍक्च्युअल तो खर्च येतो की ऍक्च्युअल तो लॉस होतो, त्यावेळेला मला फायनान्शियल लॉस बेअर करायची गरज लागत नाही, कारण मी ऑलरेडी प्रोव्हिजनिंग करून ठेवलेली होती. क्या माहिती होतं मला की 200 रुपये डुबू शकतात, मी ऑलरेडी 500 रुपये बाजूला करून ठेवलेले, ऍडजस्ट करूया. इज दॅट क्लिअर? परफेक्ट. आणि या व्यतिरिक्त आपले कॉमन नावं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ह्याचं दुसरं नाव पेएबल पण आहे, लक्षात ठेवा. तसं आउटस्टँडिंग इन्कमचं दुसरं नाव रिसिवेबल आहे, तसं आउटस्टँडिंग एक्सपेन्सचं दुसरं नाव पेएबल. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. तो डेप्रिसिएशन, बॅड डेट्स, आर एक्सपेन्स काही प्रीपेड एक्सपेन्स येतो कधी कधी. प्रीपेड एक्सपेन्सचा इफेक्ट जर तुम्हाला आठवत असेल, प्रीपेड एक्सपेन्स लेस फ्रॉम एक्सपेन्स म्हणतो आपण, बरोबर की नाही? मग जर प्रीपेड एक्सपेन्स लेस फ्रॉम एक्सपेन्स म्हणतो, मग सिंगल एंट्री मध्ये आपण त्यांना इथे लिहू शकतो का याच्यामध्ये एक्सपेन्स मध्ये? नाही. मग कुठे लिहायचं? इन्कम. प्रीपेड एक्सपेन्स. एक्झॅक्टली. का? तर प्रीपेड एक्सपेन्स एक प्रकारचे काय आहेत? रिसिवेबल आहेत, हे लक्षात घे. एक्झॅक्टली. ठीक. आणि मग ह्या सगळ्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, हे दोन गोष्टी ज्या मला डिस्कस करायच्या. समजा एवढंच आलं तर आपण काय करणार, इकडे सगळे एक्सपेन्सेस घेणार, आतमधल्या साईडला ते बाहेर लिहिणार, मायनस करून जे काही येईल, जर आन्सर प्लस मध्ये आहे तर प्रॉफिट, आहे तर नेगेटिव्ह आहे तर लॉस. मग मी इथे लिहितो नेट प्रॉफिट फॉर द इयर. आर वी क्लिअर ऑन दिस? समजलं एवढं? ठीक. ह्या बरोबरीने दोन गोष्टी, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पहिला याचं रिलेशन समजून घ्या. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स कॅल्क्युलेट कशावरती होणार? ड्रॉइंग्स वरती. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशावरती? कॅपिटल वर. काहीच सांगितलं नसेल तर ओपनिंग कॅपिटल. आणि हे ड्रॉइंग्स दिलेले असतात, ह्यामध्ये ओपनिंग क्लोजिंग नसतं ड्रॉइंग मध्ये, लक्षात ठेवा. ओपनिंग ड्रॉइंग्स किती आहेत? देर इज नो सच थिंग एज ओपनिंग ड्रॉइंग्स, हे लक्षात ठेवा. हे ड्रॉइंग्स टेक्निकली विथड्रॉवल ऑफ कॅपिटल आहे, बरोबर ना? ड्रॉइंगचं टेक्निकल टर्म काय आहे? विथड्रॉवल ऑफ कॅपिटल. म्हणजे तुमची जी कॅपिटल आहे ते तुम्ही बाहेर काढता. सो देर इज नो सच ओपनिंग क्लोजिंग ड्रॉइंग, देर आर ओनली ड्रॉइंग्स विथड्रॉ केले. इज दॅट क्लिअर? मग ड्रॉइंग्स दिलेले असतात आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये, दे आर ऑलवेज गिवन. देर इज नो सच ओपनिंग क्लोजिंग, म्हणजे ड्रॉइंग दिलं ते काढतो आपण. आता पिरियड जो आहे तो किती असावा? तर जे ओपनिंग कॅपिटल वरती आपण कॅपिटल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो आहे, तो पिरियड आहे टोटल 12 मंथचा. पण समजा ऍडिशनल कॅपिटल दिलेलं आहे तर डेट वाईज, म्हणजे काय? जसं आपण डेप्रिसिएशनचा पिरियड काढतो की बाबा रे 31 डिसेंबरला ऍडिशनल कॅपिटल मिळालं,
मग जानेवारी फेब मार्च 3 महिने. मग ऍडिशनल कॅपिटल समजा 10,000चं आहे आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कॅपिटल 10% आहे, तर मी फक्त त्याच्यावरती 3 महिन्याचं कॅल्क्युलेशन करणार. मग आता 10,000चे 10% मला माहिती आहे 1,000 रुपये. 3 महिने पाहिजे. 12 महिन्याचे 1,000 रुपये, 6 महिन्याचे 500, 3 महिन्याचे 250. क्विक कॅल्क्युलेशन किंवा हे कॅल्क्युलेट केलं तरी तेवढेच येतात. इज दॅट क्लिअर? दिलं असेल तर डेट वाईज. ओके. पण सर ऍडिशनल कॅपिटल दिलंय पण त्याची डेट नाही दिली आहे, तर माझ्यावरती कॅल्क्युलेट करायचंच नाही. कारण आपल्याला तारीख नाही माहिती, तर आपण असं ऍज्युम करतो की वर्षाच्या शेवटच्या दिवशी हे पैसे आले. शेवटच्या दिवशी आले म्हणजे वापर झाला का? नाही झाला, मग नाही करायचं कॅल्क्युलेट. क्लिअर? आता ड्रॉइंग बद्दल सांगतो. जर ड्रॉइंगचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायची पाळी आली तर त्याचं नेहमीच किती महिन्यासाठी करायचे? 6 महिन्यासाठी. असं का सर? तर असं अज्युम केलं जातं. बघा काही गोष्टी जर आपल्याकडे इन्फॉर्मेशन पूर्ण नसेल तर आपल्याला गृहीत धरायचे असतात. ओके. जसं आता ह्या ठिकाणी मी म्हणालो की ऍडिशनल कॅपिटलचा जर आपल्याकडे टाइम पिरियड नसेल तर आपण ते नाही कॅल्क्युलेट करायचं का? आपण गृहीत धरतोय की शेवटच्या दिवशी आलं. त्याच पद्धतीने ड्रॉइंग ची डेट नसेल तर आपण 6 महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं का? तर आपण असं गृहीत धरतो की समजा 12,000चं ड्रॉइंग आहे, तर दर महिन्याला 1,000 रुपये काढले, तेही महिन्याच्या शेवटच्या दिवशी. मग आता कसं होणार माहितीये का? महिन्याच्या शेवटच्या दिवशी जर काढले तर पहिल्या महिन्यामध्ये 11 महिन्याचं व्याज पडतं, दुसऱ्या महिन्यामध्ये 10, तिसऱ्यामध्ये 9, चौथ्यामध्ये 8, मग 7 महिने, मग 6 महिने, असं करता करता जर सरासरी म्हणजे ऍव्हरेज काढला ना, ऍव्हरेज, तर तो 6 महिन्यांचा. हे कॅल्क्युलेटेड फॉर्म्युला आहे. FY BCom मध्ये जाल ना तुम्ही, त्यावेळेला फायनल अकाउंट्स मध्ये तुम्हाला ही डेप्थ येते. आता ही डेप्थ नाही तुम्हाला 12वी मध्ये, पण FY मध्ये थोडं डेप्थ वाढते. तेव्हा तुम्हाला तिथे मंथ वाईज ड्रॉइंग कॅल्क्युलेशन येतं. मग तेव्हा व्हेरिएशन आहे की महिन्याच्या शेवटलाच काढले, महिन्याच्या पहिल्या तारखेलाच काढले, मिडल ऑफ द मंथच काढले. व्हेरिएशन. बघा डिग्री ग्रॅज्युएशन मध्ये फरक काय? आता जे शिकताय तेच आहे, फक्त सखोलपणा थोडा वाढून जातो, त्यातली थोडी वाढवून जातो. आणि वाढलीच पाहिजे ना, त्याशिवाय मग ते लेवल वाढली असं कसं करणार? सिंगल एंट्री हा टॉपिक पण आहे, 13वीला आहे, पण डेप्थ वाढते. कशी वाढते? तिकडे तुम्हाला रेडीमेड डेटर्स मशिनरी दिलेली असते, तिकडे तुम्हाला डेटरचं लेजर बनवून क्लोजिंग डेटर कॅल्क्युलेट करायला लागतात. मशिनरी रेडीमेड व्हॅल्यू दिली, तिथे तुम्हाला ओपनिंग मशिनरी, मग त्या मशीन सोबत काय काय झालं, ह्याचे ट्रान्झॅक्शन, मग ते लेजर बनवून तुम्हाला क्लोजिंग मशिनरी फाइंड करायला लागते. इन शॉर्ट जर्नल लेजर काय पार्ट सोडत नाही. हा व्हेरिएशन ही डेप्थ आली फक्त सिंगल एंट्री मध्ये. FY BCom ची गोष्ट केली तर जे 13वी तुमची. इज दॅट क्लिअर? असं. मग हे कॅल्क्युलेटेड फॉर्म्युला आहे, म्हणून आपण हे अज्युम करतो की काहीच नाही सांगितलं तर दर महिन्याला काढले, मग दर महिन्याला काढले तर ऍव्हरेज 6 मंथ्सच कॅल्क्युलेट. हे अट्टल आहे, अट्टल. म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग तुम्हाला दिसलं तर 6 महिन्याचं घ्यायचं. आतापर्यंत दिसलं नाहीये पण सांगून ठेवते, दिसलंच तर कॅल्क्युलेट करणं काय मोठी गोष्ट नाही. काय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 5%, ठीक आहे. पहिला 5% काढले, ते 12 महिन्याचे होते, त्याचे हाफ केले, 6 महिन्याचे झाले आणि लिहिले. आणि लास्ट इम्पॉर्टंट गोष्ट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बिझनेस साठी काय आहे? इन्कम, कारण ते बिझनेसला मिळतं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल
बिझनेस साठी काय असेल मग? कारण बिझनेसमॅनला देतो का, तू मला कॅपिटल दिलं तर मी तुला इंटरेस्ट देणार, तू माझ्याकडनं पैसे घेतले तर मी इंटरेस्ट घेणार. म्हणून इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इन्कम आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल एक्सपेन्स आहे. मग जर हे इन्कम एक्सपेन्स आलं तर वरती कुठे लिहायचं माहिती आहे ना आपल्याला, ऍडजस्टमेंट्स मध्ये. इज दॅट क्लिअर? फॉर्मॅट समजले सगळ्यांना? आता राहिला प्रश्न आपला स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचा फॉर्मॅट. त्यामध्ये दोन पद्धतीने लोक फॉर्मॅट बनवतात, एक वेगवेगळा बनवतात, एक एकत्र बनवतात. वेगवेगळा बनवा काय एकत्र बनवा काय बनायचं, फक्त कन्फ्यूज होऊ नका. एकत्र बनवलं तर टाइम वाचतो, वेगवेगळं बनवलं तर 5 मिनिटं वाढतात. शेवटी बॅलन्स तर करायचं आहे ना तुम्हाला. एकत्र बनवताय तर मग तुम्ही असंच बनवता ना फॉर्मॅट. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, लायबिलिटीज, ऍसेट्स. हे तुम्हाला सगळं माहिती आहे, फक्त हे लक्षात ठेवायचं, जेव्हा हे बॅलन्स करणार किंवा हे बॅलन्स करणार, ह्यातनं मिळणार तुम्हाला तुमचा ओपनिंग कॅपिटल आणि ह्यातनं मिळणार तुम्हाला तुमचं क्लोजिंग कॅपिटल. एक चुकलो, इथे रुपीज नसतात, इकडे तारखा असतात. एग्जाम्पलच्या तौर पे 31 मार्च 22, 31 मार्च 23. लेटेस्ट इयर हे आपलं क्लोजिंग असतं, लक्षात ठेवायचं. मी इथे लेटेस्ट इयर 23 आहे, 23 माझी क्लोजिंग बॅलन्स आहे. इज दॅट क्लिअर? बाकी ऍसेट्सची नावं कॉमन आहेत, तुम्हाला माहिती आहेत. हो हो. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अशा पद्धतीने सॉल्व्ह करते, अशा पद्धतीने तर डेट लिहायची. पण जर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तुम्ही इंडिव्हिज्युअल बनवताय, मग इकडे येणार ऍज ऑन, ऍज ऑन, मग इकडे उभी दिसतो आपण. वेगवेगळं बनवून एका खाली एक बनवलं, एकत्र बनवतं असं बनवलं, जसं तुम्हाला जमतंय त्या पद्धतीत तुम्ही ते करू शकता. त्यामध्ये एवढा काही प्रॉब्लेम नाही. बाकी हे असेट लायबिलिटी कॉमन आहे, तेवढा काही इश्यू नाहीये. म्हणजे कॅश बँक कॉमन नाव जे आपल्याला दिसतं, प्लांट मशिनरी, लँड, बिल्डिंग, फर्निचर, डेटर्स, बिल रिसिवेबल, क्लोजिंग स्टॉक किंवा स्टॉक. बेसिकली लायबिलिटी मध्ये लोन कुठल्याही प्रकारचं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ठीक आहे. क्रेडिटर, बँक ओडी, ओव्हरड्राफ्ट, बिल पेएबल. ओके. आणि हे जे येणार ह्याला नाव काय द्यायचं? कॅपिटल. लक्षात ठेवायचं की हे ओपनिंग आहे आणि हे क्लोजिंग आहे. खालती लिहिताना फॉर्मॅट मध्ये ह्यात गल्लत करू नका. ह्यात गल्लत केलीत ना तर फायनल कॅल्क्युलेशन चुकलं. कारण ओपनिंगच्या जागी मी क्लोजिंग लिहिलं, अमाऊंट लिहिली, आणि क्लोजिंगच्या जागी मी ओपनिंग अमाऊंट लिहिली. मॅक्झिमम टाइम्स ते चुका घडतात लोकांकडनं, लक्षात ठेवा. क्लिअर आहे? अशा पद्धतीने चुका नाही घडल्या पाहिजे. आय गेस अजून काही सिंगल एंट्री मध्ये तुम्हाला डाऊट नसेल. हा, अजून एक गोष्ट, काही गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला, सिंगल एंट्री सिस्टम वर्सेस डबल एंट्री सिस्टम. आपल्या टेक्स्टबुक मध्ये
थिअरी पार्ट मध्ये हा प्रश्न आहे, तो आत्मसात करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिंग आणि शॉर्ट नोट होऊन जात. शॉर्ट नोट आली सिंगल एंट्रीची, तर ह्या कोर्सेस मध्ये जे सिंगल एंट्री बद्दल लिहिलंय सगळं ते तुम्ही लिहू शकता. दुसरं, फीचर्स ऑफ सिंगल एंट्री. कित्येकदा फीचर्सच्या ऐवजी कॅरेक्टरिस्टिक्स असा पण शब्द येतो. इट इज सेम. क्लिअर. त्यानंतर लिमिटेशन्स किंवा डिसएडव्हान्टेजेस ऑफ सिंगल एंट्री सिस्टम असा प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. आणि ऑब्जेक्टिव्ह साठी आपल्या ज्या चॅप्टरच्या एंडला दिलेले आहेत, फिल इन द ब्लँक, ट्रू ऑर फॉल्स, वन वर्ड, ते सगळ्या गोष्टी. फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, वन वर्ड. आणि ना टॅब्युलर कॅल्क्युलेशन आहे आपल्या चॅप्टरच्या इथे बघा. ओपनिंग, क्लोजिंग, असेट लायबिलिटीचं टेबल कॅल्क्युलेशन, ते टॅब्युलर कॅल्क्युलेशन. मग एवढ्या गोष्टी तुम्हाला प्रिपेअर करायच्या. कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये 1 मार्क फिल इन द ब्लँक, 1 मार्क ट्रू ऑर फॉल्स, मॅथ्स कॉलम मध्ये झालं तर त्यामध्ये 1 मार्क मिळू शकतो. शॉर्ट नोट मध्ये आलं तर 4 मार्क तिकडे झाले. 4 आणि 3 7 मार्क आणि 12 मार्काचं गणित. तो 12 मार्क्सचं सम, क्वेश्चन, ऑब्जेक्टिव्ह 3 मार्काचे आणि क्वेश्चन अँड आन्सर 4 मार्काचे. 19 मार्क्सची इथे वेटेज तुम्हाला पडत. तसं डेप्रिसिएशन पण बघितले, वेटेज पण लास्ट लेक्चरला डिस्कस केली, ही पण एक चांगली वेटेज. बोर्ड थिअरी पेपर, हे सगळं जे डिटेल मध्ये सांगतोय हे त्या थिअरी पेपरसाठी हे लक्षात ठेवा. आणि एक्झाम आपली येतेच आहे, पण स्टील ऑल दिस थिंग्स आर रिव्हिजन फॉर दॅट पर्टिक्युलर थिअरी पेपर. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? परफेक्ट. So question 3, single entry. Amar has kept his books on single entry system. आता बघा टेबल दिलंय. टेबल दिलं म्हणजे क्वेश्चन सिंपल, हे पहिला गोष्ट लक्षात ठेवा. इकडे आहे 1/4/2006, इथे आहे 31/3/2007. हे तुमचं क्लोजिंग आहे आणि हे तुमचं ओपनिंग आहे. आर वी क्लिअर? बँक बॅलन्स, असेट, स्टॉक इन ट्रेड, असेट, डेटर, असेट, क्रेडिटर, लायबिलिटी, बिल पेबल, लायबिलिटी, लोन फ्रॉम सुरेश, लोन आपण घेतलंय, फ्रॉम आहे, लायबिलिटी आणि इन्व्हेस्टमेंट एसेट्स. जसं तुम्ही हे बघता तसं डिरेक्टली जाऊन तुम्ही तुमचं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवू शकता, पण त्यामध्ये बाकी काही वेगळं येतच नाही. इज दॅट क्लिअर? मग समजा आपण बनवायला घेतलंच, क्वेश्चन नंबर 3, नेहमी लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर पहिला लिहायचा, बाकी सगळं नंतर. आणि कित्येकदा असं होतं की तो क्वेश्चन नंबर लिहिणं राहून गेलं आणि नंतर कळलं मार्कच मिळाले नाहीत कुठल्या गोष्टीच. ओके, आता मी काय करतोय, मी ना कंबाइंड बनवतोय स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. तसं मी डिस्कस केलं की आपण कंबाइंड बनवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, इन द
बुक्स ऑफ अमर, स्टेटमेंट ऑफ अफेयर्स, लायबिलिटीज, ऍसेट्स. पहिला येणार ओपनिंग, इकडे ओपनिंग आहे 1406, क्लोजिंग 31307. सेम 1406, 31307. क्लिअर. आता काय, आता फक्त लिहायचे. सगळ्यात पहिला बँक बॅलन्स, असेट. सो बँक बॅलन्स 20,000, 30,000. स्टॉक इन ट्रेड, asset 18,000, 20,000. Debtors, assets 40,000, 50,000. Creditor, liability 25,000, 35,000. Bill payable, liability 7,000. बघा ओपनिंग दिलं नाहीये, मग डॅश ठीक आहे, नाही दिलं तर नाही दिलं. त्यानंतर लोन फ्रॉम मिस्टर सुरेश 5,000. आणि लास्ट इन्व्हेस्टमेंट. ओपनिंग नाही आहे, मग घाबरणार का? नाही घाबरणार, नाही तर डॅश. इज दॅट क्लिअर? जसं हे लिहून होतं, लगेच टोटल घ्यायची आणि लक्षात ठेवायचं की बॅलन्स हा नेहमी तिकडेच येणार. ओके, ठीक आहे. So this is 78,000 and this is 1,10,000. ठीक है. $1,10,000. 78,000 minus 25,000. 53,000. आणि आता हे आहेत 35, 40, 47. 1,10,000 minus 47,000. 63,000. क्लिअर आहे. मग जसे मला टेबल मिळालं, त्या टेबलातनं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवायचं होतं, बनवून टाक. मेजर मार्क्स. तुमच्यापैकी बरेच लोक प्लस मायनस करताना चुकतात, चुकू नका रे, हातचे मार्क आहेत तुमच्या. फुर्सत मध्ये करा. लक्षात ठेवा 3 तासात फक्त तुम्हाला 4 क्वेश्चन्स. टेक्निकली 5 झाले, पण ठीक आहे, इझिली होतात. 20 मिनिटं एकाला पकडला ना तरी 100 मिनिटं, म्हणजे 2 तासाच्या आत खरं पेपर कम्प्लीट होतो. तरी तुमच्याकडे 3 तास आहेत, 3 hours, बिग टाइम. अलग लक्षात सगळ्यांच्या. पुढे जाऊ यायचं. अजून काय सांगितलं आता आपला मेन पार्ट, याला नीटपणे वाचायचं. बघा काय लिहिलंय, अमर सोल्ड हिज प्रायव्हेट कार फॉर 10,000 अँड यूज द प्रोसीड फॉर बिझनेस. इम्पॉर्टंट शब्द, फॉर बिझनेस. किती? 10,000. मग हे काय आहे? ऍडिशनल कॅपिटल, एसी, ऍडिशनल कॅपिटल. इज दॅट क्लिअर? पुढे बघा,
took away goods rupees 500 for personal use. काय आहे पर्सनल यूज, काय आहे गुड्स, कितीचे 500चे. हे काय आहेत डी फॉर ड्रॉइंग. पुढे बघा काय सांगितलंय, फर्दर ट्रान्सफर्ड 300 पर मंथ फॉर फर्स्ट हाफ, 200 पर मंथ फॉर रिमेनिंग, फ्रॉम बिझनेस टू प्रायव्हेट बँक अकाउंट. बरोबर की नाही. मग हे पण काय आहे सगळं डी फॉर ड्रॉइंग्स. पुढे बघा काय सांगितलं, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स केप्ट एट 10% ऑन डेटर्स. आरडीडी काय आहे, आरडीडी एक्सपेन्स. रिपेअर स्टेट ओपनिंग क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर ते बनवलं. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस ते आता आपण बनवणार आहोत. इज दॅट क्लिअर. येस. सो स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द year ending, year ended 31/3/07. बरोबर. रुपीज पर्टिक्युलर्स. सुरुवात कशी होते, क्लोजिंग कॅपिटल ॲज ऑन 31/3/07 which is 63,000. रिमेंबर, इथे विसरू नका. ऍड ड्रॉइंग्स, गुड्स दिलेत आपल्याकडे. गुड्स टूक अवे गुड्स वर्थ रुपीज 500. बरोबर आहे. आणि कॅश विथड्रॉन त्यामध्ये ते वाला व्हेरिएशन जे मी ऑलरेडी डिस्कस केलं. 200 आणि 300. फर्स्ट हाफ 6 months, रिमेनिंग हाफ 6 months. बरोबर आहे. विच इज 1200 आणि 1800 बाहेर 3000. टोटल बाहेर यायची 3,500, 66,500. क्लिअर. आता लेस ऍडिशनल कॅपिटल, आणि ते आपल्याकडे आहे 10,000. बरोबर आहे. इज इक्वल टू ऍडजस्टेड कॅपिटल 56,500. क्लिअर. लेस ओपनिंग कॅपिटल as on 1st April 2006. जे की आपण कॅल्क्युलेट केलेलं 53,000, 53,000. 3,500. प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट एकच आहे, आरडीडी. लेस एक्सपेन्सेस अँड लॉसेस, न्यू आरडीडी. मी सांगितलं ना, न्यू आरडीडी रिमेनिंग डेटर्स होती येतात, पण इथे
बाकी अशी वेगळी कुठली ऍडजस्टमेंट नाहीये. तर मग रिमेनिंग क्लोजिंग डेटर्स 50,000 आपले. ओके, ती इकडे आपण लिहिलेत. दिस आहे 50,000. त्याच्यावरती कॅल्क्युलेट करतो आपण. 50,000 into 10%, which is 5,000. आता काय झालं, आन्सर नेगेटिव्ह आलं. 1,500 रुपये मायनस लॉस फॉर द इयर. हे तुमचं सम इकडे झालं कम्प्लीट. आर वी क्लिअर ऑन दिस? गणित समजलेलं आहे. हे गणित आहे प्रॅक्टिकल पेपर जो आपण लास्ट इयर कंडक्ट केलेला. काही डाऊट्स? मग अशा पद्धतीने आपण सिंगल एंट्रीचं रिव्हिजन कम्प्लीट केलं. ओके.